एखाद्या दिवशी संध्याकाळी चपाती भाकरी बनवायचा कंटाळा आला असेल तर बनवा फक्त 10 मिनिटात होणारी ही खमंग रेसिपी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 1 वाटी बेसन। आता यात अर्धा चमचा जिरेपूड टाकायचे, अर्धा ते 1 चमचा चवीनुसार लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं। आणि आता यात 1 छोटा टोमॅटो अगदी बारीक बारीक कट करून टाकायचा, थोडा कांदा सुद्धा बारीक कट करून टाकायचा, थोडी कोथिंबीर टाकायची। आणि ह्या रेसिपीला छान आंबट टेस्ट येण्यासाठी यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा, लिंबू नसेल तर 2 चमचे दही घाला। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी 1 वाटी पाणी घालते, आणखी 1 वाटी पाणी घालून घेऊया। पीठ घट्टच आहे, परत थोडं पाणी घालायचं। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही, थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। बघा या प्रकारे पीठ भिजवायचं, खूप पातळही नाही आणि खूप घट्ट पण नको। तर हे पीठ भिजवायला मला 4 वाटी पाणी लागलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। आता 15 मिनिटांनी पाहूया, पीठ व्यवस्थित मुरलं आहे। हे थोडं घट्ट वाटते तर आणखी यात थोडं पाणी घालून पीठ पातळ करायचं। हे पिठाचे आपण धिरडे बनवणार आहोत, तर लगेच आता याचे धिरडे बनवून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि असं पातळ पीठ तव्यावर पसरून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा असला की धिरड्यावर जाडी छान पडते। पातळ धिरडे बनवून घ्यायचे, जाड धिरडे बनवले की मग ते शिजायला वेळ लागते। आणि धिरडं तव्यावर सोडल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर धिरडं भाजून घ्यायचं। धिरडं वरच्या बाजूने सुकलं की यावरून तेल घालायचं, यामुळे धिरडं छान खमंग भाजला जाते। धिरडं आता पलटून घेऊया। छान जाडी पडली आहे, रंग सुद्धा छान आला आहे। अशाच प्रकारे दोन्ही बाजूने हे धिरडं भाजून घ्यायचं। जर तुम्हाला कुरकुरीत धिरडे बनवायचे असेल तर पीठ थोडं पातळ भिजवायचं। हे धिरडे तुम्ही लोणच्यासोबत, चटणीसोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता। झटपट तयार होतात आणि बनवायलाही सोपे आहे। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।